नमस्कार, भारतीय न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांच्या पथकाने शेगाव येथील निवासी अनुसूचित जाती मुलींची जी वसतिगृह आहे तिथे आज कारवाई केलेली आहे. तिकडच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्यावरती ही कारवाई झालेली असून लाचलुचपत विभागाने त्यांना रंगेहात मुद्देमालासोबत पकडलेले आहेत. बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत लाचलुचपत विभागाच्या अधिकारी शीतल घुगरे मॅडम. आपण त्यांच्यासोबत आता बातचीत करणार आहोत. मॅडम, आजची कारवाई कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे? आमच्याकडे बुलढाणा घटक अँटी करप्शन ब्युरो येथे काल दिनांक 10/2/2025 रोजी तक्रारदार यांची अशी तक्रार प्राप्त झाली की त्या अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव येथे भोजन पुरवठ्याचं त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट असून भोजन पुरवठा आणि दूध पुरवठा त्या करतात. त्या संदर्भाने सप्टेंबर 2024 ते जानेवारी 2025 या 5 महिन्याच्या विद्यार्थिनीची उपस्थिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग बुलढाणा येथे पाठवून भोजन पुरवठ्याबाबत कोणतीही तक्रार न करण्याकरिता प्रतिमाह भोजन पुरवठ्याचे 30,000 आणि दूध पुरवठ्याचे 5,000 असे 2,10,000ची मागणी करत असल्याबाबत तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली. त्याप्रमाणे आम्ही काल दिनांक 10/2/2025 रोजी अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव येथे आम्ही पडताळणी केली असता मुख्याध्यापिका सीमा वनकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 2,10,000ची लाच मागणी केली आणि पहिला हप्ता 2 महिन्याचे 60,000 रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवली. त्याप्रमाणे आज रोजी 11/2/2025 रोजी आम्ही सापळा कारवाई आयोजित केली असता त्यांना 60,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना मुख्याध्यापिका श्रीमती सीमा वनकर यांना त्यांचे मुख्याध्यापिका कक्षामध्ये अनुसूचित जाती मुलींची निवासी शाळा येथील त्यांच्या कक्षामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्यांच्यावर आता सध्या कारवाई चालू आहे. शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशा प्रकारे लाचेचे प्रकरण घडले नाही पाहिजे याबद्दल तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? मी आपल्या मार्फतीने बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असे आवाहन करते की आपल्याला कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कुठल्या खाजगी इस्माने तुमचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त इतर कुठलीही रक्कम मोबदला म्हणून किंवा काम करून देण्यासाठी पैसे अथवा वस्तूची मागणी केल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क करू शकता. त्याच्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक 1064 असून आमचा दूरध्वनी क्रमांक 07262 असा आहे. मी नागरिकांना आवाहन करते की आपण यावर तक्रार करून शासकीय अशा लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध आमच्याकडे तक्रार करावी. आम्ही तक्रारदारांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले. धन्यवाद. कॅमेरामन इस्माईल शेख सोबत मी विवेक शेगावकर, भारतीय न्यूज, शेगाव, बुलढाणा.